एकतर्फी आघाडी पाहायला मिळतेय। पुन्हा एकदा बहुमताकडे वाटचाल भाजप करत आहे। कलांनुसार भाजपची बहुमताकडे वाटचाल आसाममध्ये पाहायला मिळते। तर हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असं हे कलांचे आकडे सांगतात। भाजप 58 आणि काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर, तर पुदुचेरीमध्ये सुद्धा भाजप आपलं सरकार त्या ठिकाणी राखताना दिसत आहे। तिथे देखील एकतर्फी विजयाच्या उंबरठ्यावर भाजप। आसाममध्ये कलानुसार भाजपची बहुमताकडे वाटचाल। तर पश्चिम बंगालमध्ये आपण पाहूयात, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 78 तर भाजप 82 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीपासूनच या सगळ्या कलांमध्ये भाजप टीएमसी पेक्षा काही जागा आघाडीवर आहे। तर आसाममध्ये भाजपने एकतर्फी आघाडी घेतलेली आहे। 2016 मध्ये पहिल्यांदा भाजप इथे निवडणूक जिंकला। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळतं। टीएमसी 78 तर भाजप 82 जागांवर आघाडीवर, 161 जागांचे कल आतापर्यंत हाती। तर तृणमूलचा हा गड भाजप त्या ठिकाणी नेस्तनाबूत करू शकणार का याकडे लक्ष। टीएमसी 78 जागांवर आघाडीवर, भाजप 82 जागांवर आघाडीवर। तर ममता बॅनर्जी यांना मोठी टक्कर या ठिकाणी भाजपने दिलेली आहे। मागच्या ज्या जागा होत्या भाजपच्या त्याच्यापेक्षा देखील जास्त जागांवर भाजपने या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। तर मागच्या वेळेला भाजपच्या जेवढ्या जागा होत्या त्या जागांवर टीएमसीने आघाडी घेतली आहे। टीएमसी 78 तर भाजप 82 जागांवर पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे। एक्झिट पोलचे जे कल होते, अंदाज होते, ते अंदाज या ठिकाणी खरे ठरणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर आहे। तर बारामतीतली ही महत्त्वाची घडामोड, सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर आहेत। या ठिकाणी त्यांच्या विरोधात 23 उमेदवार, मात्र कोणत्याही मोठ्या पक्षाचा नेता त्या ठिकाणी विरोधात नाहीये। तर पहिल्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर आहेत। किती मतांनी त्या जिंकतात याकडे लक्ष असणार आहे। दादांचा विजय या ठिकाणी जवळपास 1.5 लाख मतांनी झालेला होता। 2 लाख मतांनी विजयाची अपेक्षा सुनेत्रा पवार यांना आहे। तर पहिल्या फेरी अखेरची ही आकडेवारी, सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत 6500 मतांनी, त्या सध्या पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहेत। तर बारामती हा खरं तर पवारांचा गड मानला जातो। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी आता पिछाडीवर आहेत। मोठा धक्का असेल ममता बॅनर्जी यांच्यासाठी। भवानीपूर हा त्यांचा 2011 पासूनचा गड। अशा वेळेला ममता बॅनर्जी इथून पिछाडीवर आहेत। सुवेंदू अधिकारी या ठिकाणी आघाडीवर आहेत। सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये या ठिकाणी मोठी काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। ममता बॅनर्जी आता इथे पिछाडीवर, तिथे टीएमसी 85 तर भाजप 91 जागांवर आघाडीवर आहे। तर मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे, तृणमूल 85 जागांवर आघाडीवर, ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत। तर भवानीपूरमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर आहेत। भाजपचे सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून आघाडीवर, ममता बॅनर्जी पिछाडीवर। तर नंदीग्राममध्ये सुद्धा सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। तर भवानीपूरमधली ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची। तृणमूल 85 जागांवर आघाडीवर, भाजप 91 जागांवर आघाडीवर। तृणमूलचे आकडे त्या ठिकाणी आता 90 जागांपर्यंत आघाडीचे आलेले आहेत। अगदी काटेकी टक्कर या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये। भवानीपूरमध्ये